आपल्यापैकी बऱ्याच जणांना मुतखड्याचा किंवा किडनी स्टोनचा त्रास अधूनमधून होत असतो, तर त्याच्यामध्ये गोक्षुरादी गुगुळ फार उपयोगी पडणार आहे. गोक्षुरादी गुगुळनी लघवीचं प्रमाण वाढतं, त्यामुळे ते मुतखडा किडनी स्टोन रिलेटेड प्रॉब्लेम्समध्ये उपयोगी पडणार आहे. त्याचबरोबर आपल्याला एक डे टू डे लाईफमध्ये बऱ्याचदा अपचनाच्या तक्रारी होतात. अशा व्यक्तींना शंखवटी ही अतिशय उपयोगी पडणार आहे. चूर्णांमध्ये सीतोपलादी चूर्ण आपल्या घरी नक्की असावं. सीतोपलादी चूर्ण हे विशेष करून सर्दी खोकल्यावर उपयोगी पडणार आहे. लहान मुलांना आवर्जून तुम्ही सीतोपलादी चूर्ण सर्दी खोकल्याच्या तक्रारीसाठी देऊ शकता. ज्यांना कोरडा खोकला येतो, ढास लागते, त्यांना तालीसादी चूर्ण उपयोगी पडणार आहे. ॲज वेल एज तालीसादी चूर्ण हे पचनाच्या तक्रारींवर पण खूप चांगलं काम करतं. चूर्णांमध्ये अजून उल्लेख करता येण्यासारखा म्हणजे हिंगवाष्टक चूर्ण आहे, म्हणजे ज्याच्यात विशेषतः आतड्यांमध्ये गॅस वाटतं किंवा पोट फुगल्यासारखं वाटतं जेवल्यानंतर, ब्लोटिंग म्हणतो, बरोबर. तर त्या ब्लोटिंग सारख्या तक्रारींमध्ये हिंगवाष्टक चूर्ण उपयोगी पडणार आहे. आणि ते स्पेसिफिकली जेवणा अगोदर थोड्याशा तुपाबरोबर जर घेतलं तर ते तुमची पचनशक्ती सुधारणार आहे, भूक वाढवणार आहे. त्रिफळा चूर्ण घरात असावं. त्रिफळा चूर्ण हे असं आहे की ते पोटही साफ राहायला मदत करतं, डोळ्यांसाठी चांगलं आहे, कोलेस्ट्रॉल शुगर लेवल्स कमी करायला उपयोगी पडतं. अविपत्तिकर चूर्ण, हे अविपत्तिकर चूर्ण जे आहे ते पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असतं की अविपत्तिकर चूर्ण हे पित्तशामक आहे आणि त्याचबरोबर पोट साफ करायला उपयोगी पडणार. पण त्याचा एक युनिक गुणधर्म आहे की ते पोट साफ ठेवतं आणि पित्ताचा निचरा करतं. त्यामुळे कुठेतरी पचन संस्थेवर झालेला पित्ताचा परिणाम त्यांनी कमी व्हायला मदत होते.